अभि शिव, तुम्हाला आता विचारायचं आहे, तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळालं पहिलं बक्षीस? मैंने 10 साल प्रोफेशनली क्रिकेट खेला है. वाह. यस. सो जब मैंने क्रिकेट की शुरुआत की थी, जब मेरी इच्छा जागी कि मुझे क्रिकेट खेलना है, तो मेरे डैड ने मुझे एक अकेडमी से एसोसिएट करवाया. अब उस अकेडमी में क्योंकि सुबह शाम ट्रेनिंग होती है, तो सुबह एक अच्छा फिटनेस सेशन होता है. तो मैं 8 या 9 साल का था, तो अच्छा खासा फिटनेस सेशन, 2 घंटे 2.5 घंटे का सेशन, 3 घंटे का सेशन. एंड आई वॉज स्मॉल, तो आई यूज टू पार्टिसिपेट इन ऑल दैट. तो एंड क्योंकि डैडी वो देखते थे हमेशा कि मैं कर रहा हूँ, मेहनत करता हूँ, सुबह रात को भी मेहनत करता हूँ, मतलब शाम को भी क्रिकेट खेलते टाइम मेहनत करता हूँ. तो वो मुझे हर हफ्ते, मुझे एक छोटा रेस्टोरेंट था जोधपुर में, वहाँ का खाना पसंद था. तो वहाँ पर मुझे वो स्पेसिफिकली हर हफ्ते एक बार खाना खिलाने लेके जाते थे, सिर्फ मुझे. तो वो मुझे वो याद रहता है ज़रूर. वा वा. आता गौरी, तुम्हाला विचारायचे, सायली तुम्हाला कुठलं अवॉर्ड मिळालं होतं पहिलं? माझी पहिली एकांकिका लंगडा मोर पु ल देशपांडे महाकरंडक स्पर्धेसाठी. आणि त्या स्पर्धेसाठी मला पहिलंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळालं. आणि विशेष म्हणजे पहिलं वाचिक अभिनय मिळाला मला विनय आपटेंच्या नावाचं. विनय आपटे नुकतेच गेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या नावाचं जाहीर झालं होतं पारितोषिक. आणि प्रवीण तरडे तेव्हा जज होते आमचे. तर ते पारितोषिक पुढच्या वर्षीपासून देणार होते, पण त्यांनी आग्रहाने मला त्याच वर्षी दिलं. सो विनय आपटेंच्या स्मरणार्थ मला पहिलं पारितोषिक मिळालं. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट मामा. काय? सर्वोत्कृष्ट मामा असा पुरस्कार आहे. चल काही सांग तू. सर्वोत्कृष्ट पुरस्कार असतो काय? सर्वोत्कृष्ट आई असू शकतो, वडील, असे पण कॅटेगरी आहे. मग मामा का नसेल? अरे हे कुठलं कॅटेगरी आहे, नवीन आहे, नवीन बनवलेले आहे आपण. सर्वोत्कृष्ट मामा. आणि हा पुरस्कार जाहीर आहे, ह्याला अणामिणेशन नाही. सर्वोत्कृष्ट मामा आहे विक्रांत. त्यांच्यासाठी मला ते 1 मिनिट मी पुरस्कार देतो त्यांना. पण सर्वोत्कृष्ट मामा ह्यांना कसं काय दिलं ते सांग मला. सर्वोत्कृष्ट मामाचे ते माणूस का? लग्नाच्या पहिल्या दिवशी त्याचा मामा केवढा झाला तुम्हाला माहित नाही का? किती टेन्शन ते मामाला. म्हणून मामा बनवला, म्हणून त्याला मामा बनवले. इकडे असू द्या. घ्या सर. सर्वोत्कृष्ट मामा विक्रांत. तू जॉर्ज बुश स्टाईल मध्ये प्लीज. हा, हे आम्ही ऐकलेलं आहे की ते पण ऍक्च्युअल मध्ये छान नकलाकार आहेत. तर आम्हाला असं ऐकायचं कारण आमचं त्याच्यावर जॉर्ज बुश स्टाईल मध्ये प्रेम आहे. तर तुम्ही जॉर्ज बुश स्टाईल मध्ये थँक्यू म्हणतात असं काहीतरी बोललेत. बरोबर. पॉडियम शिवाय ते बोलत नाही. On this occasion, I'm really thankful to my chocolate body, Oscar Salva, and they made me mama. They say mama. Yeah, I like that. That's mama trophy. I'm very happy for that. Thank you. Thanks a lot. वा. खतरनाक. जॉर्ज बुश आणि सदानंद बुश जवळ आहेत दोघं पण. नातेवाईक आहे ते जॉर्ज बुश. मग काय मामा आपले. तर आणि आम्हाला आता शाहरुख खान म्हणले नाही असं कुठं आहे? नाही येतं ना. मग तुम्ही दोघं शाहरुख खानचं तू काजोल हो, तू शाहरुख खान. इस तरह मेरी आंखों में आंखें डाल के मत देखना, तुम्हें मुझसे प्यार हो जाएगा. प्यार तो हो गया है पगले. प्यार. आता प्लीज एकदा शाहरुख खान. तू शाहरुख खान नको रे असं. नाही तुला म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, आपण एकत्र आहोत. तर आम्ही जेव्हा सुपरस्टारला होतो तेव्हा आमच्या रमण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे निलेश साबळे होते. कारण तेव्हा आम्हाला सगळ्यांना हळूहळू कळत गेलं की निलेश साबळे शाहरुख खान. तर मला वाटतं परत तू एकदा ये आणि निलेश साबळे तू शाहरुख खान. प्लीज, आमची रिक्वेस्ट आहे. प्लीज जोरदार टाळ्या निलेशसाठी. एक लड़की थी दीवानी सी.
एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरा करती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी। वाह कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी, जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी क्या बात है। ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है। मैं हमेशा इतना ही कहता था कि डॉन से प्यार करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। धन्यवाद। आता आयटम निघाला तर ते पूर्णच करू ना. आता हेच मी एक वेगळा नाना सरांचा नॉर्मल आवाजात करतो. हाच डायलॉग सरांनी केला तर त्यांची माफी मागून अर्थात. एक लड़के थे दीवाने से, एक लड़के पे नाही रे, लगेच टाळ्या काय रे, पूर्ण ऐका तरी आधी. हे सवय लागली आहे रे टाळ्या. नेता आहे का आपण, कोणी भाषण वगैरे चाललंय का? ऐका. हाँ एक लड़के थे दीवानी से, एक लड़के पे न जाने कब से मरते थे. क्या बात. नजरे झुका के कंट्रोल. रोमांटिक. नजरे झुका के शर्मा के, हाँ गलियों से गुजरा करते थे. कुछ कहना था शायद उसको, कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी, जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी, कोणी घर देता का रे, घर कोणी घर देता का, घर हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून तळमळतंय, कोणी घर देता का, घर. असं आहे. धन्यवाद. धन्यवाद. नको रे टाळ्या वगैरे नको, आपण काही नेता आहे का. धन्यवाद. जोरदार टाळ्या. तर आता अस्मिता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही पहिलं कुठलं बक्षीस मिळवलं होतं आयुष्यात, एखादी शब्बासकी लक्षात राहिलेली? मी दुसरी तिसरीतच असेन आणि बालनाट्य स्पर्धा होती डोंबिवलीत आणि मी नारद मुनी झाले होते आणि झालं असं की माझ्या सगळ्या मैत्रिणींना बक्षिसं मिळाली आणि मला एकही बक्षीस नाही मिळालं. तर मला एक तर खूप लहान होते आणि मला तिथेच रडू आलं आणि मी खूप ओक्साबोक्षी रडत होते की मला असं वाटलं की संपलं आता सगळं, हे शेवटचं होतं आणि आता मला हे नाही मिळालं आहे. तर त्याला जज होते अनिल सुतार म्हणून. मग त्यांनी मला कडेवर वगैरे उचलून घेतलं आणि चॉकलेट वगैरे दिलं आणि मला वाटतं मी 11वीत होते नंतर. आणि अचानक सर मला परेलला भेटले, लोअर परेलला रस्त्यात, आणि त्यांनी मला सांगितलं की मी एक शो करतोय, डान्स बेस बॅले टाईप्स होता आणि तू करशील का. आणि तिथून मला वाटतं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली, जी आज मी इथे तुमच्यासमोर आले. वा.